आपल्यासोबत माजी एअर मार्शल श्रीदेव सर आहेत. सर, काय सांगाल, भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानला जे आहे ते प्रत्युत्तर दिले, काय तुमची पहिली जी आहे ती प्रतिक्रिया? मला तर खूप आनंद झाला. ओके, आय वॉज व्हेरी हॅपी दॅट त्यांना असं वाटत असेल की आपण पहलगामसारखं भीषण अगदी म्हणजे परवस मसाकर करून आपण सुटून जाऊ, होणार नाही तसं. आणि खरं म्हटलं तर लोक बिंडोक आहेत. ओके, त्यांना कळत नाही. बालाकोट झालं. ओके, बालाकोट नंतर आपण असं केलं, आपण त्यांना सांगितलं की दिस विल रिपीट इट सेल्फ. आणि त्यांना असं वाटत होतं की बालाकोट पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहे, म्हणजे आपण आपल्याच जागी अटॅक केला आहे आणि ह्याच्यानंतर पण तसंच होईल. पण आता हा गेम एकदम दुसरा झाला आहे. वी हॅव गॉन अक्रॉस द आय-बी. वी हॅव अटॅक्ड इन मुरिदके, वी अटॅक्ड इन बहावलपूर. आणि ह्याचा मेसेज एकच आहे. हा मेसेज आहे की तुम्ही पाकिस्तानमध्ये कुठेही लपा, आपण येऊन घरात येऊन त्यांना ठोकू तिकडे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये हे रिअलायझेशन आलं आहे, त्यांना हातचा बसला आहे की याच्या इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून आले आणि मग मारलं. आणि मला असं वाटतं की हा जो त्यांना जो धडा आपण शिकवला आहे तो, मी असं नाही म्हणत की ते एकदम सुधरून जातील. ओके, इट इज अ रोग स्टेट आणि त्यांचा धंदाच आहे. त्यांचा जो आर्मी चीफ तो जसं बोलतो आणि ओसामा बिन लादन जसं बोलतो किंवा आयसिसचा चीफ जसं बोलतो, तो बगदादी जसं बोलतो, त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही आहे. कोणीही प्रोफेशनल सोल्जर असं बोलूच शकत नाही जसं हा बोलतो. ओके, एकूणच जर पाहायला गेलं, ज्या पद्धतीने पाकिस्तानाने दहशतवाद्यांनी जे आहे ते पहलगाममध्ये हल्ला केला, सामान्य लोकांचा जीव त्यांनी घेतला. मात्र आपल्या सैन्याने कुठेतरी सामान्य लोकांच्या कोणती हानी पोहोचण्याची काळजी घेतली. दहशतवाद्यांचे जे मुख्य ठिकाण होते त्याला जे आहे ते एकूण टार्गेट केलेलं आहे, सामान्य लोकांना इजा पोहोचवली. बिलकुल. आणि त्याच्यामध्ये काय आहे की आपण कोणतेही वेपन्स यूज करू शकतो. ओके, आपण कोणते वेपन्स यूज केले? आपण वेपन्स यूज केले, देर आर प्रेसिजन वेपन्स, म्हणजे स्टॉर्म शॅडो, स्काल्प ज्याला म्हणतात. आणि ती मिसाईल इज अ व्हेरी कॉस्टली मिसाईल. आणि आपण फक्त मुरिदकेमध्ये ठोकायचं असेल तर आपण नॉर्मल बॉम्ब टाकू शकतो. ओके, बॉम्ब हॅज गॉट अ सर्क्युलर प्रॉबिलिटी ऑफ 50 मीटर्स 20 मीटर्स. तर त्याच्यामध्ये कोलॅटरल डॅमेज जास्त होऊ शकतं. आपल्याला कोलॅटरल कंटेन करायचं होतं, आपल्याला फक्त त्याच ठिकाणी टाकायचं होतं. त्यामुळे वी हॅव यूज्ड वेपन्स विच आर हायली सोफिस्टिकेटेड. म्हणजे जर आपल्याला जर कोलॅटरलचा विचार करायचा नसेल आणि आपल्याला सिव्हिलियन लाईफची काही किंमत नसेल, जशी पाकिस्तानमध्ये नसते, तर का वेस्ट करायचे इतके कॉस्टली वेपन्स त्यांच्यावर? नॉर्मल बॉम्ब टाकून द्यायचे. पण आपण ते नाही केलं. ओके, आपण ते नाही केलं कारण आपल्याला त्यांचे पाकिस्तानी नागरिकांना आपल्याला काहीच क्षती करायची नव्हती त्यांच्या ह्याच्यामध्ये. तसेच बिचारे की ते त्यांचं म्हणजे त्यांचं लाईफ काही घाणेरडं लाईफ आहे. ना जेवायला अन्न आहे, काही रोटी नाही मिळती है, पाणी नाही मिळत आहे, देर इज नो एज्युकेशन, देर इज नो मेडिकल. ओके, आणि अशा ह्याच्यामध्ये आणि सगळे लोक करप्ट. ओके, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय असं, आपल्यामध्ये कोर कमांडर्स असतात, म्हणजे लेफ्टनंट जनरल रँक, आपण त्याला कोर कमांडर म्हणतो. ओके, 4 कोर कमांडर, 5 कोर कमांडर. पाकिस्तानी अवाम उनके जनरल्स को करोड़ कमांडर्स बोलते. 1-1 करोडचे ते महिन्याचे घेतात. ओके, करप्शनचे. तर त्यामुळे जेव्हा आर्मी करप्ट असते आणि इन्स्टिट्यूशन्स करप्ट होतात, तेव्हा पाकिस्तानमध्ये खरंच हे असे मूर्खासारखे पॉलिटिशियन्स येतात. मग ओके, ते म्हणतात की आम्ही पूर्ण जग डिस्ट्रॉय करून टाकू वगैरे असं. आणि त्यांना असं वाटतं की दे कॅन गेट अवे विथ किलिंग इनोसंट इंडियन्स. तर माझ्या मते, म्हणजे मी सेक्युलर आहे आणि मला काहीच म्हणजे असं आय एम पॉलिटिकली न्यूट्रल, पण मी असं बघतो आहे की जेव्हा तुमचे 165 लोक तुम्ही मारले मुंबईमध्ये, तुम्ही काहीच नाही केलं. यांना खूप लागले की आपण काही करू शकू. ओके, त्यामुळे जेव्हा
उरी झालं, नंतर स्ट्राईक झाले, जेव्हा पुलवामा झालं त्याच्यानंतर स्ट्राईक झालं बालाकोटचं, आता पहलगाम झालं, आता एव्हरी दॅट लॅडर इज ॲक्च्युली एस्केलेटिंग. ओके, आता काही करतील ते तर सो दे नो दॅट 26 इंडियन्स, 1 नेपाली, दिस इज द कॉस्ट दॅट यू हॅव टू पे. पहलगाममध्ये आपल्या बहिणीचं कुठतरी कुंकू जे आहे ते पुसलं गेलं आहे हल्ल्यामुळे, तर म्हणूनच सिंदूर हे ऑपरेशनला थेट नाव दिलं. एक ॲक्च्युली म्हणजे मला असं नाव नॉर्मली असं नसतं. ऑपरेशन कॅक्टस, ओके, ऑपरेशन व्हाईट लिली, असं काहीतरी नाव असतं. पण हे जे नाव आहे ऑपरेशन सिंदूर, ओके, तर त्याच्यामध्ये इट इज सो डीप अँड सो फुल ऑफ मिनिंग की तुम्ही आमच्या ज्या बहिणी होत्या त्यांचा तुम्ही सिंदूर मिटवला, आता घ्या तुम्ही. ओके, तर या नावामागे, ओके, आपला जो आक्रोश आहे, ओके, तो आपल्याला फील होतो आहे. आणि पाकिस्तानमध्ये जे जे होतं आहे आणि जे जे होणार आहे, माझ्या मते अजून कार्यक्रम आपण बंद नाही केला आहे असं मला वाटतं. ओके, असं मला वाटतं की हा कार्यक्रम एक तर आपण त्याला कायनेटिक ॲक्शन म्हणतो, काल झालं तर कायनेटिक ॲक्शन आहे, तर तो IWTचा इंडस वॉटर ट्रीचा कार्यक्रम तर चालूच आहे. पण मला असं पण वाटतं की हा पण कायनेटिक कार्यक्रम पण पाकिस्तान जोपर्यंत आपले गुडघे नाही टेकणार तोपर्यंत चालूच असेल. ओके, हा जनरल, त्याच्या आधीचा जनरल बाजवा, ह्याच्यामध्ये काही जास्त डिफरन्स नाही आहे. ओके, बाजवा पण आला होता तो खूप बोलत होता, हा पण आला आहे, ओके, खूप बोलतो आहे. आता एक फटका पडला, आता त्याचं ट्यून चेंज होईलच, तुम्ही बघा. तुम्ही सर, शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला यामध्ये नवीन आता टेक्नॉलॉजी देखील यामध्ये वापर करण्यात आला आणि यंत्रसामग्री आपल्या भारताची किती सशस्त्र सद्यस्थितीमध्ये आहे तुम्ही बघताच आहे. ओके, सद्यस्थितीमध्ये म्हणजे एअरफोर्सची ही एअरफोर्स का खासियत ही आहे की यू कॅन बी ऑपरेशनल विदिन 1 or 2 hours. ओके, आपल्याकडे वी आर व्हेरी वेल इक्विप्ड टू अंडरटेक ऑपरेशन्स अगेन्स्ट पाकिस्तान. वी आर व्हेरी वेल प्रिपेअर्ड, वी आर व्हेरी वेल ट्रेन टू टेक ऑपरेशन्स अगेन्स्ट पाकिस्तान. सवयीनुसार पाकिस्तानने पुन्हा जर डोळा काढण्याचा प्रयत्न केला तर भारतीय सैन्य कशा पद्धतीने उत्तर देऊ शकते? आता मी दॅट आय रिअली कांट टेल यू, but then we'll sort out people in Islamabad. Okay, and it's a question of what price they are willing to pay. Okay. खूप खूप धन्यवाद सर. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.